नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भाड्याच्या रूममध्ये एक कपल राहत होतं। रात्री एकत्र झोपले, परंतु मध्यरात्री बायको गायब झाली। आता हे प्रकरण कुठे घडलं आहे, कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। लाडपूर गावातील सफिक हा महोबा मुख्यालयातील जुखा भागात भाड्याच्या घरात राहतो। तो अंडी विकण्याचं काम करतो। 7 महिन्यांपूर्वी त्याचं लग्न गावात राहणाऱ्या 20 वर्षीय झुलेकाशी झालं। नवविवाहित जोडपं त्यांचं जीवन आनंदाने जगत होते, पण त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनात रील शाप ठरली। लग्नानंतर झुलेका आपल्या पतीला कमी वेळ द्यायची आणि इंस्टाग्रामवर फिल्मी गाण्यांचे रील बनवायची असे म्हणतात। ही रील पती पत्नीमध्ये वादाचं कारण बनली। पती शफिकने सांगितलं, तो त्या दिवशी रात्री अंड्याची गाडी लावून घरी परतला तेव्हा त्याची पत्नी स्वयंपाकाच्या ठिकाणी इंस्टाग्रामवर रील बनवत होती। त्यानंतर त्याने तिला रील बनवण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। जेवण झाल्यानंतर दोघंही झोपायला गेले। मध्येच शफिकला जाग आली तेव्हा पत्नी त्याच्या शेजारी नव्हती। ती घरात कुठेच नव्हती। पत्नी न दिसल्याने शफिकने तिचा शोध सुरू केला। सकाळपर्यंत पत्नीचा पत्ता न लागल्याने पतीने ही बाब पोलिसांना कळवली। त्यानंतर सर्वांनी तिचा शोध सुरू केला। महोबा खजुराहो रेल्वे ट्रॅकवर छिन्न विछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह सापडला। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। रील बनवण्यास नकार दिल्याने पत्नीने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याचे पती शफिकने सांगितले। या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदन केले। या प्रकरणी तपास सुरू असल्याचे सिटी कोतवाल अर्जुन सिंह यांनी सांगितले। मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल। कुठे 7 महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाचा आनंद रीलमुळे शोकात बदलला आहे। रीलची क्रेज खऱ्या आयुष्यात इतकी वाढली की नवविवाहित महिलेने ट्रेन समोर उडी मारून आपले जीवन संपवले। तिच्या आत्महत्येने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। तरीही यापुढची सविस्तर अपडेट जाणून घ्यायची असेल तर आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।